नमस्कार. मेष राशीच्या ऊर्जावान साधकांनो, तुम्ही अत्यंत जिद्दी आणि उत्साही आहात, जे बदलाची वाट पाहत बसत नाहीत तर थेट ॲक्शन घेतात. नवीन वर्ष 2026 सुरू झाले आहे आणि हे वर्ष तुमच्यासाठी परिवर्तनाचे आणि नवचैतन्याचे असणार आहे. लक्षात ठेवा, धावणे चांगले आहे, पण दिशा योग्य असेल तरच त्या धावण्याला अर्थ प्राप्त होतो. आज आपण पाहणार आहोत की जानेवारी 2026चा हा पहिला महिना तुमच्यासाठी नेमकी कोणती संधी घेऊन आला आहे. व्यक्तिमत्व आणि ग्रहस्थिती. मेष रास म्हणजे जिद्द आणि सुरुवात. या महिन्यात तुमचे राशीस्वामी मंगळदेव पहिल्या पंधरवड्यात तुमच्या भाग्यस्थानात असतील, तर दुसऱ्या पंधरवड्यात ते तुमच्या कर्मस्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उत्साही राहील, पण थोडे अस्थिर वाटू शकते. रवी, मंगळ, बुध आणि शुक्र या 4 ग्रहांचे भाग्य आणि कर्मस्थानातील भ्रमण तुमच्या आयुष्यात एक वेगळे संतुलन निर्माण करेल. धन, कुटुंब आणि वाणी. आर्थिक दृष्टीने पाहता शुक्रदेवांच्या कृपेने धनाचा प्रवाह वाढणार आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. कुटुंबात संवाद साधताना वादाऐवजी विनोदाचा वापर करा आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात प्रवासातून नवनवीन संपर्क होतील, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. वास्तू, वाहन आणि आईच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्यापैकी जे लोक घर बदलण्याचा किंवा नवीन वास्तू, वाहन घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तृतीय स्थानातील गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण आईची कृपा हीच लक्ष्मीची कृपा असते. शिक्षण, प्रेम आणि करिअर. विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे, फक्त आपले मन एकाग्र ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी संवाद कायम ठेवा आणि विवाहेच्छुकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. नोकरीत नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, तर व्यवसायात जुने क्लायंट परत येतील. तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खरा ब्रँड आहे, त्यामुळे नवीन कल्पनांवर केवळ विचार न करता प्रत्यक्ष कृती करा. आरोग्य आणि शत्रू. आरोग्य उत्तम असेल, पण झोपेच्या अभावामुळे नुकसान होऊ शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. तुमचे शत्रू सक्रिय होतील, पण तुमच्या कर्माचा प्रभाव त्यांच्या कारस्थानांपेक्षा मोठा असेल. जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. हळूहळू सर्व काही मार्गी लागेल. महत्त्वाचे दिवस आणि उपाय. या महिन्यात 8, 18 आणि 29 हे दिवस तुमच्यासाठी शुभ असतील, तर 6, 16 आणि 25 या तारखांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी काही सोपे उपाय. 1. ओम जूम सह वीरभद्राय नमः या मंत्राचा जप करा. 2. शिवलिंगावर लाल फुलांनी अभिषेक करा. 3. सोमवारी उपवास करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. लक्षात ठेवा, भाग्य लिहिलेलं असतं, पण कर्म म्हणजे ते पुन्हा लिहिण्याची कला होय. संकटाकडे पाहून घाबरू नका, कारण कधीकधी संकट हीच यशाची सुरुवात असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या महिन्यात तुमच्या आयुष्यात काय बदल घडत आहेत हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.